पटकन चालू करा, ते येतील. मी गीता. माझं लग्न होऊन 3 वर्ष झाली होते. पण माझं आणि माझ्या नवऱ्याचं काही पटत नव्हतं. कुठल्याही कारणावरून आमच्या दोघांची हमेशा घरात किरकिर असायची. आम्हाला हवा तसा टाईम आम्ही दोघांनीही देऊ शकलो नव्हतो. तोही मला देत नव्हता आणि मीही त्याला देत नव्हते. कारण आमच्या दोघांमध्ये तसं नातंच राहिलं नव्हतं. लग्न झाल्यापासून आमच्या दोघांमध्ये कुठल्याही विषयावरून वाद होत होते आणि या सगळ्यांना मी आता कंटाळून गेले होते. माझा नवरा एका कंपनीमध्ये जॉब करत होता. एके दिवशी घरी येताना त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये त्याला खूपच मोठा सदमा लागला. डॉक्टरांनी सांगितलं त्याच्या मेंदूला मार लागलेला आहे आणि खूप मोठा ॲक्सिडेंट आहे. तुम्हाला त्यांना काही दिवस हॉस्पिटलमध्येच ठेवावे लागेल. आणि त्या हॉस्पिटलमध्ये सगळी मोठी मोठी घरचीच माणसं होती. पण माझं काही तसं व्यवस्थित चाललेलं नव्हतं. म्हणजे सर्व काही आमच्या हातावरच चालत होतं. आणि आता माझ्या नवऱ्याचा एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला म्हटल्यावर मला खूप मोठ्या पैशाची गरज होती. डॉक्टरांनी सांगितलं होतं त्यांच्या डोक्याचं ऑपरेशन करायचं आहे. त्याच्यासाठी 3 लाख रुपयाची गरज आहे. पटकन तुम्ही 3 लाख रुपयाची व्यवस्था करा आणि लगेच आम्हाला ऑपरेशनला त्यांना घेऊन द्या. नाहीतर वेळ लागल्यावर पेशंटला काहीही होऊ शकतं. त्याची आम्ही गॅरंटी देऊ शकत नाहीत. आता खूपच अडचणीमध्ये मी होते. मी माझ्या आईवडिलांनाही फोन करू शकत नव्हते. कारण माझ्या आईवडिलांचीही तशी परिस्थिती नव्हती. आणि सासू सासरे ते तर आता म्हातारे झाले होते. आता त्यांच्याकडेही पैसे नव्हते. काहीही करून मलाच करायचं होतं. मी माझ्या नवऱ्याच्या मालकाला बोलण्यासाठी गेले आणि त्याला सांगितलं त्यांचा ॲक्सिडेंट झाला आहे. मला खूप मोठ्या पैशाची गरज आहे. त्यांनी मला सांगितलं तुझ्या नवऱ्याला फक्त आणि फक्त 15,000 रुपये महिना आहे. मग तू कुठल्या हिशोबाने माझ्याकडे 3 लाख रुपये मागतेस. मी त्यांना म्हणाले साहेब आम्ही इथे फक्त तुमच्या जीवावर राहतोय आणि आम्हाला काही अडचण असल्यावर तुम्हीच आम्हाला मदत करायला हवी. पण त्याने मला साफ मदत करायला इन्कार केला. हे सर्व काही बोलणं तिथल्या एका माणसाने ऐकलं होतं आणि थोड्या वेळानं त्या माणसाने माझ्याशी संवाद साधला. मी त्या ऑफिसमध्ये असताना त्यांनी मला साईडला घेतलं आणि सांगितलं तुम्हाला मी एक पत्ता देतो, त्या पत्त्यावर जा. तुम्हाला लागेल तेवढा तिथे पैसा मिळेल. मी संध्याकाळी त्या पत्त्यावर गेले. मी तो पत्ता घेऊन शोधत शोधत त्या पत्त्यावर पोहोचले आणि त्यांना सांगितलं या माणसाने तुमचा पत्ता दिलेला आहे. मला खूप पैशाची गरज आहे. तेव्हा त्यांनी मला सांगितलं ते जेवढा म्हणताल तेवढा आम्ही पैसा देऊ. फक्त तुम्हाला एक काम करावे लागेल. मला काहीही काम करावे लागले तरी मला हे करायचं होतं. कारण माझा नवरा माझ्याशी कसाही वागला तरी माझा नवरा होता. मला त्याला वाचवायचं होतं. मी त्यांना म्हणाले हो साहेब तुमचं जे काही काम असेल मी ते बिनधास्त करायला तयार आहे. मला फक्त आत्ताच्या आत्ता 3 लाख रुपये द्या. कारण माझ्या नवऱ्याची खूपच परिस्थिती बेकार आहे. त्यांची ऑपरेशनची वेळ झालेली आहे. जर वेळेत ऑपरेशन नाही केलं तर त्यांना काहीही होऊ शकतं. आणि त्याने मला लगेच 3 लाख रुपये दिले. मी ते 3 लाख रुपये घेऊन पटकन हॉस्पिटलमध्ये गेले आणि फी भरली आणि माझ्या नवऱ्याचं ऑपरेशन चालू झालं. तेवढ्यात मला त्या माणसाचा फोन आला. तुम्हाला ते काम करायचं आहे, तुम्ही पटकन इकडे या. मी पटकन घरी गेले आणि चांगलं फ्रेश होऊन त्या माणसाला भेटायला गेले. मी त्याच्या घरी गेले तेवढ्यात तिथलं वातावरण पाहून माझ्या अंगाला थरकाप फोडायला लागला. कारण खूपच मोठं घर होतं. मी एवढं मोठं घर आयुष्यातही बघितलं नव्हतं. आणि मी त्या रूममध्ये गेल्यावर तिथे एक माणूस होता, खूपच हँडसम आणि त्याचं वय काही जास्त भरपूर नव्हतं. मी त्यांना म्हणाले सांगा काय काम आहे तुमचं. कुठलंही काम करायला मी तयार आहे. तेवढा तो पटकन आला आणि मला हे काही बरोबर वाटू लागलं नव्हतं. मी पटकन त्यांना म्हणाले साहेब हे काय करू लागला आहात. तेवढ्यात तो म्हणाला तुला याच कामाचे मी पैसे दिले आहेत. माझ्या पायाखालची जमीन सरकली. कारण मी हा विचार कधीच केला नव्हता. पण म्हणतात ना बाईकडे ते सर्व काही आहे जे तिला काहीही देऊ शकतं. आणि त्याच्याच बदल्यात त्याने मला 3 लाख रुपये दिले होते. तो मला म्हणाला मी तुला म्हणालो होतो मी जे म्हणेल ते काम करायचं आहे. आणि तू माझ्याकडून 3 लाख रुपये घेतले आहेस आणि तुला ते करायचंच लागेल. मला तू खूपच आवडली आहेस. मी त्याला म्हणाले साहेब माझा नवरा आहे. तेवढा तो म्हणाला मला काहीही फरक पडत नाही. तो असला तरीही आणि नसला तरीही मी तुझ्या नवऱ्याचा जीव वाचवला आहे. मला तुझा टाईम हवा आहे. मी घाबरले होते. तेवढा तो म्हणाला घाबरू नकोस. मी काही जनावर नाही.
त्याने मला शांततेत बेडवर बसवले आणि माझ्यासाठी ज्यूस घेऊन आला. मी म्हणाले, मला ज्यूस नाही प्यायचे. तेवढा तो म्हणला, घाबरू नकोस, मी याच्यामध्ये काहीही मिसळलेलं नाही. अगदी बिनधास्त माझ्यावर विश्वास ठेवून तू हे ज्यूस पी. मी ते ज्यूस पिले आणि मला खूप बरं वाटलं. त्याने माझ्यासोबत 1 तास संवाद केला, पण त्याच्या बोलण्यातून एक वेगळीच फिलिंग होती. ते 1 तासात मी त्याची होऊन गेले होते. त्याचं बोलणं आणि त्याचं राहणीमान मला त्याचं आपलं करून गेलं होतं. त्याने माझ्या मनावर आता ताबा केला होता. 1 तासात त्याच्यात असं काय होतं की मी मनाने त्याला सर्व काही द्यायला तयार झाले होते. सर्व काही बोलणं झाल्यावर तो मला म्हणाला, मी तुला काही जबरदस्ती करत नाही, पण माझी ही इच्छा आहे. जर तुला काही प्रॉब्लेम नसेल तर तू हे करू शकतेस, नाहीतर तुझी मजबुरी म्हणून मी तुला सोडून देईल. पण का आणि कुणास ठाऊक मला त्याच्यासोबत राहावं वाटलं. तो मला 1 तास बोलला, पण खूपच प्रेमाने बोलला. 3 वर्षात माझा नवरा मला अशा प्रकारे कधीच बोललेला नव्हता. अशा प्रकारे तो मला बोलत होता. मी मनाने आता सर्व काही देणार होते. तो बोलत असताना माझ्या मनात आग लागली होती, कारण तो दिसतही तसा होता. मी त्यांना म्हणले, साहेब, माझी काहीच हरकत नाही. माझा नवरा माझ्यासोबत 3 वर्ष झाले राहतोय, पण अजून त्याने तुमच्यासारखा एक शब्दही माझ्याशी बोलला नाही आणि तुम्ही 1 तासातच मला आपलं करून घेतलं आहे. मी मागचा पुढचा विचार न करता पटकन तोही कित्येक दिवसापासून याच सुखासाठी तरसत होता असं मला वाटत होतं. त्यानेही कडकडून मला. दोघेही उत्तेजित झालो होतो. आम्हाला अडवणारं कोणीही नव्हतं. दोघांचंही मन उधाण आलेलं होतं. त्यांना पटकन रूमची लाईट बंद केली आणि थोड्या वेळात दोघंही शांत झालो आणि मग मी त्यांना म्हणाले, साहेब, मी येते आता. माझ्या नवऱ्याचं ऑपरेशन झालं असेल. तेवढा तो म्हणला, हो जा आणि त्याची काळजी घे. जर तुला अजून पैशाची गरज लागली तर मला बिनधास्त फोन कर. असं नाही की मी तुला माझ्याकडून जे हवं आहे त्याच्यासाठी मी तुला पैसा देतोय. तुझी इच्छा असेल तरच. तेवढ्यातच मी म्हणाले, साहेब, माझी इच्छा काय आहे हे तुम्हाला कळलंच असेल. कारण लग्न झाल्यापासून जे काही बायकोला अपेक्षा असते ते काही माझ्या नवऱ्याने मला दिले नाही. मी फक्त सुखाचे आणि प्रेमाचे 2 शब्द बोलण्यास तरसत असले आहे आणि ते बोलणं आणि ते 2 शब्द मला तुमच्याकडून ऐकायला भेटले आहेत. माझ्या बोलण्यावर तोही खुश झाला आणि त्याच्यानंतर मी कधीही त्याच्याकडे जाऊन